नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कलेक्टिव्ह नाउन हा पार्ट बघणार आहोत. हा नाउन मधला एक सब पार्ट आहे, तो आज आपण बघणार आहोत. त्याचे काही उदाहरण खाली दिलेले आहे. जसं की अ हर्ड ऑफ काउज. काऊच्या ग्रुपला काय म्हणतात? अ हर्ड ऑफ काउज. त्याच्यानंतर बघा, अ बर्ड, जे बर्ड्स असतात, या बर्ड्सच्या ग्रुपला काय म्हणतात? अ बर्ड्स मीन्स अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. काय म्हणतात? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. त्याच्यानंतर बघा, जे फिश असतात, फिश म्हणजे मासे, याच्या ग्रुपला म्हणतात अ स्कूल ऑफ फिश. स्कूल म्हणजे आपल्याला माहित आहे शाळा होते, पण जो ग्रुप आहे माशांचा, याला सुद्धा आपण अ स्कूल ऑफ फिश म्हणतो. म्हणजे फिशचा जो ग्रुप असतो, जो कळप असतो, याला इंग्लिशमध्ये अ स्कूल ऑफ फिश म्हणतात. त्याच्यानंतर अ पॅक ऑफ उल्व्स. उल्फ म्हणजे कोल्हा होतो, आणि कोल्ह्यांच्या कळपाला म्हणतात अ पॅक ऑफ उल्व्स. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अ बंच ऑफ ग्रेप्स. ग्रेप्सच्या ग्रुपला काय म्हणतात? अ बंच ऑफ ग्रेप्स. त्याच्यानंतर अ टीम ऑफ प्लेयर्स. जे प्लेयर्स असतात, या प्लेयर्सच्या ग्रुपला काय म्हणतात? अ टीम ऑफ प्लेयर्स. अ टीम ऑफ प्लेयर्स. त्याच्यानंतर जे लोक असतात, पीपलच्या ग्रुपला काय म्हणतात? अ क्रॉड ऑफ पीपल. अ क्रॉड ऑफ पीपल. त्याच्यानंतर अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. फ्रेंडच्या ग्रुपला काय म्हणतात? अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. काही ठिकाणी सर्कल सुद्धा म्हणतात, जसं की फ्रेंड सर्कल. जे फ्रेंड्सचे ग्रुप असतात त्याला फ्रेंड सर्कल सुद्धा म्हणतात, किंवा अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आहे अ क्लास ऑफ स्टुडंट. स्टुडंटचा काय असतो? क्लास असतो. इतर महत्वाचे काही नाव कलेक्टिव्ह नाउन आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत.